बोरवेला मुळशी मतदारसंघ आहे, तिथल्या काही गावांचा प्रश्न आहे. त्याच्याबद्दल कलेक्टरांना आणि संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यात 2 मत आणि एका ठिकाणी कुठंतरी सोमाणी म्हणून कोण कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी इमारत बांधली आणि ग्राहकांनी तिथं फ्लॅट विकत घेतले. ते म्हणतात दादा ही बिल्डिंग अर्धी पाडतायत आणि अर्धी पाडून आमचं काय होणार, त्याच्याकरता जर आम्हाला विशेष बाब काही करावी लागेल. पण तो राज्य सरकारचा अत्यंत प्रश्न असल्यामुळं मी एक्झॅक्ट काय बाहेर पडणार आहे, पण त्या लोकांचा तसा काही दोष नाही. पण ते काढावीच लागते बिल्डिंग, रस्त्याच्या मध्ये येते म्हणून. आणि आमची लोक काहीतरी तिथं म्हणतात जेवढं आम्ही पाडणार आहे तेवढेच पैसे देऊ, असं नाही चालणार. त्याच्यात व्यवहारी जे असेल ते करण्याच्या करता मी लक्ष द्या. एअरपोर्ट तुम्ही एअरपोर्टसाठी एअरपोर्ट दादा एअरपोर्टकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. एअरपोर्ट काय होईल पुढे? एअरपोर्टच्या करता मध्ये मीटिंग मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, मुरलीधर मोहोळची इच्छा आहे, आमच्या सगळ्यांचंच म्हणणं आहे. थोडंसं काय होतं, कुठलाही जर प्रकल्प करायचा की काही नाही म्हणायचं इथं घ्या, काही नाही म्हणायचं नाही पलीकडे घ्या. म्हणून मी मगाशी म्हणलं की आता सरकारमध्ये काम करत असताना 95 लोकांचा फायदा कशात होतो ते बघून निर्णय घेतले जातील. कारण ज्यांच्या जमिनी जातात ते विरोध करणारच, ते 4-5% राहणारच. पण मॅक्झिमम जनतेला पुढं कायमचा 50-100 वर्ष त्या परिसराला त्याचा कसा फायदा होईल हा आमचा कटाक्ष. मीटिंग लावली, मीटिंग नाही लावली. नायगावच्या बद्दल BSIचा प्लॉट आहे, तिथं वॉल कंपाऊंड करत असताना पुढे जरा अडवणुकीचं भूमिका घेतली म्हणून पोलीस ऑफिसरला पण चोपडे ॲडिशनल SP आणि काही लोकांना मी तिथं बोलवलं आणि सकाळी मी पंकज देशमुखांनाही सांगितलं की ते आपल्याला करून घ्यावं लागेल. आता तिथं जाऊन स्पॉटवर बघितल्यानंतर माझ्या लक्षात येईल की का कोण विरोध करतं अधिकारी. दादा कृषी मंत्री जवळचं आहे सांगून पाठीमागील काळात वाल्मिकरांनी 140 शेतकऱ्यांची फसवणूक केली. जे ऊसतोड यंत्र असतं त्याच्यात अनुदान मिळवून देतो म्हणून फसवणूक केली. शेतकरी गुन्हा दाखल करण्याची मागणी. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी SIT, त्याच्यामध्ये CID, त्याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी या 3 चौकशा लावलेल्या आहेत. कुणाचं काय म्हणणं असेल, तक्रार असेल तर या 3 एजन्सीकडे जाऊन त्यांनी तक्रार करावी. त्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम केलं जाणार नाही. सगळ्यांना कायदा सारखी. मला बाकीचं कोण काय म्हणतं त्याची कारवाई सुरू केली. त्या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी. पण आता CID आपली वेगळी चौकशी करते, SIT वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा. त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचा नाही. सगळ्यांना कायदा सारखा. महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पाहायला मिळते. शरद पवार स्वतः नाराज दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज म्हणजे संजय राऊत सुद्धा टीका करतायत. CMना भेटतात वेगळं. महाविकास आघाडीचं काही माहिती नाही. महायुतीमध्ये आम्ही काम करतो. अरे बाबा मला माहिती नाही, काहीतरी माझ्या तोंडून मधून घेऊ नका. मला महाविकास आघाडीचं माहिती नाही. महायुतीचं आणि सरकारमधलं जर काही असेल तर आपण विचारू शकता. धन्यवाद. त्यांनी पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे. ऊर्जा खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे. मुख्यमंत्री तपास म्हणजे माहिती घेतील
आणि त्याच्यातनं कोर्टची योग्य कारवाई करतील. दादा वीज बिल पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. त्या संदर्भामध्ये कितीदा तेच सांगायचं, जे कोणी त्या एकंदरीत चौकशीमध्ये दोषी असेल त्या सगळ्यांवर कारवाई दादा, करावी. आजवर आरोप झाले त्या वेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे देऊन बाजूला झाले, चौकशीला सामोरे गेले. तुम्ही त्यांना पाठीशी राहतात अरे असं वाटत नाही का? बाळा, चौकशीला सामोरं गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना. तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करते का रे? काय तुम्ही पण नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.